लग्न साधं केलं तरी पोरं होतात. मित्रांनो, या वाक्यावरनं इंदोरीकर महाराजांना ट्रोल केलं जातंय. मित्रांनो, त्यांच्या संत समाजामधले जे लोकं आहेत, ते देखील यांना ट्रोल करतात आहे, की "बाबा रे, तुम्ही एकीकडे असं म्हणता, की लग्न साधं केलं तरी पोरं होतात. जास्त खर्च करू नका. लोकांना तुम्ही प्रबोधन देता, लोकांना कीर्तन सांगता याबाबतीत आणि तुम्ही स्वतःच्याच मुलीमध्ये लाखो रुपये खर्च करता. अक्षरशः शाही साखरपुडा तयार करता. शाही साखरपुड्यामध्ये तुम्ही अक्षरशः भाग घेता आणि स्वतः लोकांना बोलवता, मोठमोठ्या नेत्यांना इन्व्हिटेशन देता. याच्यामध्ये मोठमोठे नेते देखील येतात आणि ह्या साखरपुड्याला एक मोठा साखरपुडा, एक शाही साखरपुडा म्हणून डिक्लेअर केला जातो. ते पण कुणाकडनं मित्रांनो? तर ह्या सगळ्या गोष्टी कोण करत आहे? तर गोदी मीडिया, आपल्या भारतातली मीडिया. मित्रांनो, आपल्या भारतातली जी मीडिया आहे ना, हे टीव्ही चॅनलवाले, न्यूजवाले जे आहेत ना, यांच्याकडं बातम्या सांगायला राहिल्याच नाही हो आता काय. आता काय झालंय, इलेक्शन संपलं, सगळ्या गोष्टी संपल्या. आता पुढे जाऊन 2-3 महिन्यांनी इलेक्शन येईल. तर करायचं काय बाबा, व्ह्यूज भेटत नाहीयेत, काय करावं, काय करावं? तर यांना एक पॉइंट भेटला, की अरे बापरे! जुनं काय बोललंय ते उकरून काढा. इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा समारंभ सुरू आहे ना, आता आतमध्ये आधी काय इंदोरीकर महाराज याच्याशी रिलेटेड बोललेत का? यांनी टीम बसवली असेल. टीम बसवली, टीममधले लोकं त्याच्यावरती रिसर्च करू लागले. यांचे सगळे भाषणं, जेवढे पण कीर्तन आहे त्यांनी ऐकले आणि ते ऐकल्यावरती ह्यांना एक पॉइंट भेटला. तो म्हणजे साधं लग्न केलं तरी पोरं होतात आणि हे जे स्टेटमेंट आहे ह्या मीडियाने हायलाइट केलं आणि मीडियाने हायलाइट केल्यावरती समाजातले जे लोक आहेत ना, त्यांनी हे हायलाइट केलं आणि कीर्तनकार वगैरे त्यांचे जे अपोनंट आहेत इंदोरीकर महाराजांचे, त्यांनी हायलाइट केलं. लोकं इंदोरीकर महाराजांना प्रश्न विचारू लागले, की तुम्ही एकीकडे म्हणता, की साधं लग्न केलं तरी पोरं होतात, साधं राहायला पाहिजे, जास्त खर्च करायला नाही पाहिजे आणि स्वतःच्याच मुलीच्या साखरपुडा समारंभामध्ये तुम्ही एवढा खर्च करता, नेत्यांना बोलवता. यांसारखे प्रश्न हे लोकं विचारतात आहे. कमेंट सेक्शनमध्ये हे प्रश्न विचारतात आहे. मित्रांनो, आता या गोष्टीमध्ये काय-काय घडलेलं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. माझं नाव आहे विकास. खरं बोलतोमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिली गोष्ट मित्रांनो, इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा समारंभ पार पडला. हा साखरपुडा समारंभ एका बिझनेसमॅनशी झालेला आहे. अतिशय प्रतिष्ठित घराणं आहे. हा साखरपुडा एक सामान्य साखरपुडा होता, परंतु आपल्या जी गोदी मीडिया आहे ना, त्यांनी काय दाखवलं, याला मोठं काहीतरी करून दाखवायचं म्हणून त्यांनी हे नाव हायलाइट केलं आणि ह्याला शाही साखरपुडा असं नाव दिलं. जेणेकरून समाजातले जे लोकं आहेत, ते ह्यांच्यावरती प्रश्न उचलला पाहिजे, की तुम्ही लोकांना आहे ना असं सांगता, लोकांना तत्त्वज्ञान सांगता, तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तुम्ही साधं लग्न केलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये किती खर्च करताय, काय करताय, हे लोकांना दाखवून दिलं मित्रांनो. मग काय न्यूज झाली, लाखोमध्ये व्ह्यूज आले. इंदोरीकर महाराजांवरती प्रश्न देखील विचारतील आता पुढे जाऊन, की तुम्ही असं का केलं हे आणि ते. परंतु मित्रांनो, या गोदी मीडियांना आणि ह्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे, मित्रांनो, एखाद्या बापाच्या घरामध्ये किंवा एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला येते ना, त्या मुलीच्या मार्फत त्या घरामध्ये लक्ष्मी येते. पैसा, अडका, सोनं, नाणं जेवढं पण असेल ना, 10-10 पट वाढतं. अक्षरशः त्या घरामध्ये समृद्धी येते. मित्रांनो, हाताच्या फोडासारखं अक्षरशः बाप मुलीला जपत असतो. अक्षरशः मित्रांनो, तो सांभाळ करत असतो. प्रत्येक गोष्ट तिला प्रोव्हाईड करत असतो आणि बापाचं आणि मुलीचं जे बॉन्डिंग असतं ना, ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं, की अक्षरशः पहिलं जो मुलीच्या लग्नात ढसाढसा रडतो तो म्हणजे बाप असतो आणि ह्याच्यामध्ये एक बाप, मी इंदोरीकर महाराजांना पहिलं एक मुलीचा बाप समजतो. नंतर त्यांना कीर्तनकार समजूयात आपण या सिनेरिओमध्ये. कारण मित्रांनो, एका बापाची पण अपेक्षा असते, की माझ्या मुलीचं लग्न जे आहे ते थाटामाटात झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, त्या मुलीची पण काहीतरी अपेक्षा असेल, की माझा बाप, मी एकुलती एक आहे, मी आहे ना एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पहिली गोष्ट एवढा माझा वडिलांकडे पैसा, पाणी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. समाजामध्ये प्रतिष्ठित नाव आहे त्यांचं आणि माझा वडील माझं लग्न साधं का करेल? माझी हौस आहे, माझ्या सगळ्या गोष्टी मला आहे ना पूर्ण पाडायच्या आहेत. मी पण जेवढं पण माझ्या मैत्रिणी असतील, जेवढे पण लोकं असतील समाजात वावरणारे, त्यांचं बघून मला पण मनामध्ये येत असेल. मित्रांनो, मनामध्ये आलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, तो प्रत्येक माणूस पूर्ण करतो आणि ह्याच अपेक्षा प्रत्येक मुलीची असते आणि वडिलांना सांगतात. वडील त्या गोष्टीवर विचार करतात, इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात आणि हेच इंदोरीकर महाराजांनी केलं, की त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं असेल, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला साखरपुडा समारंभ असा साजरा करायचा आहे, मला पालखीमधनं यायचं आहे, मला चांगला स्टेज पाहिजे, यांसारख्या गोष्टी ती बोलली असेल आणि इंदोरीकर महाराजांची परिस्थिती चांगली आहे. पहिली गोष्ट, आता ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, की इंदोरीकर महाराज हे पैशाने कमकुवत नाही आहेत. मित्रांनो, त्यांचे जे कीर्तनं आहेत ना, त्यांचं जर तुम्ही कीर्तन ऐकायचं असेल किंवा कीर्तन जर काढलं ना तुम्ही, एखाद्या माणसाला विचारा किंवा एखाद्या ऑर्गनायझरला विचारा, की किती पैसे घेतात ते. त्यावेळेस तुम्हाला जाऊन कळेल, की ते गरीब आहेत का श्रीमंत आहेत का फक्त असं हे आहेत. मित्रांनो, अक्षरशः
लाखो रुपये त्या कीर्तनांना घेतात ते. दिवसाचे 4-4 कीर्तनं करतात महाराज आणि पैशाबद्दल त्यांच्या बोलत नाहीये मित्रांनो. ज्या प्रकारे ते विचार सगळीकडं पसरवतात आणि ह्याच्यामध्ये ते मित्रांनो ज्या पण पैसा असेल त्याचा ते प्रॉपर यूज करतात. दानधर्म असेल सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित करतात मित्रांनो त्यांच्यानुसार. परंतु मित्रांनो महाराजांनाच टार्गेट का करतात ही लोकं? कारण हे इंदोरीकर महाराजांचं फटकळ बोलणं जे आहे ना, हे ह्यांना सोसत नाही मित्रांनो. ह्यांच्या बुडाला आग लागते, मिरची लागते. कारण महाराज जे असतात ते तोंडावर बोलतात, खरं बोलतात, सत्य बोलतात. मित्रांनो अक्षरशः त्यांना काही फरक पडत नाही आणि आजपर्यंत त्यांनी बोललेली गोष्ट कधी माघार घेतलेली नाही. आहे ते आहे आणि आजपर्यंत असं बघितलं पण नाही, की त्यांच्या बोलण्याला लोकांनी काहीतरी विरोध केलेला आहे आणि त्यांच्यावरती काही कारवाई झाली हे आणि ते. नाही, समाज प्रबोधनकार आहेत, जे शिस्त लावायचं काम करतात आणि सगळ्या गोष्टी नेते असतील, नेते त्यांच्या पाया पडतात, सगळं हे करतात आणि एवढं सगळं प्रतिष्ठित त्यांच्याकडे असताना देखील मित्रांनो, त्यांच्या मुलीची अपेक्षा, अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाही का? एखाद्या मुलीचं स्वप्न पूर्ण करणं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं आणि ह्या इंदोरीकर महाराजांनी, ह्या बापांनी त्यांच्या मुलीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलं आणि त्याच्याचमध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं, तर जे साखरपुडा साधा सिंपल होता, त्याला ह्या मीडियावाल्यांनी, ह्या लोकांनी किंवा त्यांच्या अपोझिटला असणारे जे लोकं आहेत, ज्यांना त्यांचं नाव खाली आणायचं आहे, ज्यांना त्यांचं नाव पाडायचं आहे, त्या लोकांनी तमाशा केला आणि त्यांनी असं दाखवून दिलं, की तुम्ही एक बोलताय, एक वागताय, एक यांसारख्या गोष्टी त्यांनी हायलाइट करून दिल्या. मित्रांनो, हा साखरपुड्याचा व्हिडिओ मी पूर्णतः बघितला. मला त्याच्यामध्ये असं शाही साखरपुडा काय वाटला नाही हो मित्रांनो. मित्रांनो, पुणे, मुंबईमध्ये जर तुम्ही आले ना कधी, तर तुम्हाला एक मी सिंपल गोष्ट सांगतो. इथं गरिबीतला गरीब असो या मिडल क्लास जरी असला ना, तरी पण या प्रकारे साखरपुडा करतो. कर्ज काढून लोकं या प्रकारे साखरपुडा करतात. यांसारख्या गोष्टी करतात मित्रांनो. ज्यांची परिस्थिती नसती ना, ते देखील या लेव्हलला करतात मित्रांनो. आणि हे जर महाराज आहेत, धनवान आहेत, प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे आहे. सगळ्या गोष्टी देवाने त्यांना दिलेल्या आहे. समाजामधनं प्रेम त्यांना तेवढं भेटतं. आणि मित्रांनो तुम्हाला एक मी एवढं सांगू इच्छितो, की त्यांच्यावर बोट करण्याआधी 17 वेळा विचार करा, की त्या माणसाने आपल्या समाजातल्या कित्येक घरांना असं काहीतरी दिलेलं आहे, की ज्यामध्ये लोकं सुधारलेली आहेत. दारू सोडली आहे, व्यसनं सोडलेले आहेत. अक्षरशः मित्रांनो लोकांच्या मनामध्ये काहीतरी चांगली भावना निर्माण करायचा प्रयत्न इंदोरीकर महाराजांनी केलेला आहे. आणि हे जे साखरपुडा समारंभ पार पाडला ना, हा शाही साखरपुडा नव्हता मित्रांनो. पहिली आणि शेवटची गोष्ट. नेते मंडळींना इन्व्हिटेशन प्रत्येकजण देतात. ते येतात, येऊन आहे ना सहभाग घेतात. दुसरी गोष्ट, हा शाही साखरपुडा समारंभ कुठल्याच दृष्टिकोनाने वाटत नाही. साधा सिंपल साखरपुडा आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो डेस्टिनेशन वेडिंग वगैरे असलं काय मोठं तर नव्हतं ना मित्रांनो. आता शाही साखरपुडा किंवा डेस्टिनेशन वेडिंग, मोठं लग्न काय असतं, तर मित्रांनो बाहेरच्या राज्यात जाऊन, बाहेरच्या देशामध्ये जाऊन लग्न करणं किंवा अशा काहीतरी मोठा हॉल घेणं, मोठं गार्डन घेणं, त्या गार्डनमध्ये लग्न करणं, मोठा फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवरती नेऊन मोठं लग्न करणं किंवा साखरपुडा करणं, ह्याला म्हणतात मोठेपणा आणि डेस्टिनेशन वेडिंग. एखाद्या हॉलमध्ये साधा सिंपल साखरपुडा जर पार होत असेल, तर त्याला मोठं समजू नका मित्रांनो. साधं सिंपल जे केलेलं आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील जे वारकरी संप्रदायाला रिप्रेझेंट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच त्याच्यामध्ये दाखवून आलेल्या आहेत. काय असं वेगळं विचित्र काय नव्हतं मित्रांनो. साधं सिंपल साखरपुडा पार पाडलेला आहे. लोकं तिथं हजर होते. साधी सिंपल लोकं, पाहुणे-रावळे जे असतात ते हजर होते. तिथं मित्रांनो मुलीची जी एंट्री आहे ती छपरी गाण्यांवरती नाही झालेली आहे, तर भजनावरती, अभंगावरती एंट्री झालेली आहे. आणि अक्षरशः मित्रांनो ज्या गोष्टी समाजाने करायला पाहिजे, जो आपला संत समाज आपल्याला सांगतो, त्या गोष्टी त्या साखरपुड्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, दाखवण्यात आलेल्या आहेत. मला या गोष्टीमध्ये असं काहीही वाटत नाही, की हा शाही साखरपुडाच मानला जावा. परंतु आपली जी गोदी मीडिया आहे ना, आपली जी भारतातली मीडिया आहे, महाराष्ट्रातली मीडिया आहे, ही जी मीडिया आहे ना, ह्यांना बातम्या पाहिजे असतात. त्या बातम्या लावून धरण्यासाठी, व्ह्यूज येण्यासाठी आणि एखाद्या माणसाला डॅमेज करायचं. डॅमेज केल्यावरती मित्रांनो लोकांना पण माहिती आहे, की अक्षरशः त्या माणसाचं नाव जर खराब केलं ना, तर बातमी मोठी होती. त्यांना व्ह्यूज जास्त येतात. मग या मीडियावाल्यांना पैसा जास्त भेटतो. या सगळ्या गोष्टीसाठी हे स्वतःचं आयुष्य पणाला लावून टाकतात. अक्षरशः स्वतः एवढं हे करतात त्याच्यामध्ये एखाद्याला एखाद्याला बरबाद करायचं जर असेल ना मीडियाला 2 मिनिटं लागत नाहीत मित्रांनो. त्या माणसाचं नाव सतत निगेटिव्हिटीमध्ये आणून अक्षरशः त्याला निगेटिव्ह कॅरेक्टर करून टाकतात, की मित्रांनो त्याला लोकांनी त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे अक्षरशः. आणि हे वारंवार मीडिया इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत करत आलेली आहे. मला हे माहिती नाही,
की ह्यांच्यासोबत मीडियाची काय दुश्मनी आहे आणि हे जे बाकीचे पण लोकं बोलतात ते त्यांच्यासोबत काय दुश्मनी आहे. तर मित्रांनो, मराठी माणूस जर मोठा झाला ना, त्याचे पाय ओढायचे कामच त्यांचे लोकं करतात. त्याप्रमाणे आपले जे लोकं आहेत ना, आपल्याच महाराजांचे, साधू संतांचे जे प्रबोधनकार आहेत, त्यांचा पाय ओढायचा प्रयत्न करतात. त्याच प्रकारे आता महाराजांचे करत आलेले आहेत. परंतु महाराज आता खूप मोठे झालेले आहेत. या गोष्टींचा त्यांना फरक पडत नाही, हे मला वाटतं. आणि जाता-जाता मी मित्रांनो एवढं सांगेल, की मीडियाच्या कुठल्याही गोष्टीला असा भाव देऊ नका, जेणेकरून तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे, की बापरे! ही लईच खरी गोष्ट आहे. आपल्याला जो माणूस चांगलं सांगतो ना, त्याला देखील बदनाम मीडिया करू शकते. त्यामुळं मीडियावरती जास्त विश्वास ठेवू नका आणि फक्त जर तुम्हाला जे दिसतंय, तुम्हाला काय जर असं वाटत असेल, 100% त्या गोष्टीची खात्री झाली, की सगळ्या गोष्टी त्याच्यावरती परिपूर्णपणे आरोप झालेले आहेत, ते आरोप सिद्ध झालेले आहेत, तरच कुठेतरी जाऊन भरोसा करा. नाहीतर आपल्या भारतातल्या मीडियावरती लक्ष देऊ नका मित्रांनो. कोण काय बोलते हे लक्ष देऊ नका. आपले महाराज जे आहेत ते आपल्याला एक चांगले संदेश देत राहतात. प्रत्येक गोष्टीला ते आपल्या पाठीमागे ठामपणे उभा असतात आणि अक्षरशः आपल्या समाजामध्ये काहीतरी चांगलं कोणीतरी करावं ही त्यांची तळतळ असते. आणि ज्यावेळेस त्यांनी हा शब्द बोलला होता मित्रांनो, की लग्न साधं केलं तरी पोरं होतात. हे कुणासाठी होतं मित्रांनो, तर जे गरिबीतले लोकं आहेत, जे गरीब परिस्थितीमधनं येतात, अक्षरशः त्यांना खायचे वांदे आहेत, तरी देखील कर्ज काढून, मोठमोठं कर्ज काढून मुला-मुलींचे लग्न करतात आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पूर्ण संसाराची, आयुष्याची वाट लावून घेतात हे. आणि ह्यांच्याकडे काहीही उरत नाही मित्रांनो. त्रास होतो ह्यांना, खूप त्रास होतो ह्या गोष्टीमुळं. आणि मुलं पण असतील किंवा एक मोठं लग्न करायचं, कर्ज काढून लग्न करणं, ह्यांसारख्या गोष्टी करतात. त्यामुळं महाराजांचं एवढंच म्हणणं होतं, की गरीब परिस्थिती असेल, जर आपली लायकी नसेल, आपल्याकडे पैसे नसतील, तर त्या गोष्टी करू नका, ज्या गोष्टी आपल्याला झेपत नाही आहेत. हा त्यांचा त्या वाक्यामधनं संदेश होता द्यायचा. परंतु चुकीचा अर्थ काढणारी आपली मीडिया आहे, गोदी मीडिया आहे, आपल्या समाजातल्या काही असे विरोधक आहेत त्यांचे, की त्यांच्या नावावरती काहीतरी वेगळं तयार करणं आणि लोकांसमोर रिप्रेझेंट करणं. मित्रांनो, हे योग्य नाही आहे. त्यामुळं मी एवढंच सांगायला जाता-जाता, की अशा कुठल्याच आहे ना अफवांवरती विश्वास ठेवू नका, जेणेकरून आपले जे संत समाजातले लोकं आहेत, त्यांना डॅमेज करणं, त्यांच्या विरोधात काहीतरी गोष्ट, काहीतरी अशा गोष्टी रचतात मित्रांनो, की त्यांचं नाव खराब झालं पाहिजे. आता महाराजांचं याच्यामध्ये नाव खराब अशा प्रकारे करतात ते, की लोकांना आहे ना तुम्ही एक ज्ञान सांगता आणि स्वतः तुम्ही असं वागता. या कारणावरती महाराजांना देखील बोलतात ते मित्रांनो. मित्रांनो, बोलत राहतील लोकं, यांच्यावरती आपल्याला हे नाही ठेवायचं आहे आणि आपल्याला आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोणीतरी ह्यांच्यामुळं सुधारलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि प्रत्येक बापाला अधिकार आहे, की त्यांनी त्याच्या मुलीचा लग्न असेल, कुठलाही सोहळा असेल किंवा त्याच्या मुलाचा असेल, जर त्याची परिस्थिती चांगली असेल, तर त्याने थाटामाटात लग्न केलं पाहिजे. थाटामाटात शाही ह्याच्यामध्ये लग्न केलं पाहिजे, जर त्याला त्या गोष्टी झेपत असेल तर. आणि इंदोरीकर महाराजांना या गोष्टी झेपतात आहे, त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. आणि हा साखरपुडा माझ्या मते तर शाही नव्हता, साधा साखरपुडा होता. मीडियावाल्यांना एवढी विनंती आहे, हा शाही वर्ड काढून टाका. साखरपुडा समारंभ पार पडला, यांच्यासोबत लग्न ठरलेलं आहे, एवढं जर दाखवलं तर तुमची कृपा होईल. तुमच्या या चुकीच्या मेसेजेसमुळं अक्षरशः समाजामध्ये अशा काहीतरी प्रतिक्रिया येतात, ज्यामुळे एखाद्या चांगल्या व्यक्तीचं देखील नाव खराब होतं आहे. त्यामुळे तुमच्या बोलण्यावरती किंवा तुमच्या हेडलाईन्सवरती पण कंट्रोल ठेवा, एवढंच माझं मीडियाला मागणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.